सोलापूरमध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आला। शहरातील महापालिकेच्या आरोग्य केंद्रांसह विविध रुग्णालयांमध्ये 34 अल्पवयीन मुलींची प्रसूती झाल्याची बाब तब्बल 2 वर्षांनंतर उघड झाली। मोहोळ तालुक्यातील एका सामाजिक संस्थेनं माहितीच्या अधिकाराखाली मागवलेल्या माहितीनंतर ही गंभीर बाब समोर आली। विशेष म्हणजे या अल्पवयीन मुलींच्या बाळंतपणाची माहिती पोलिसांना देणं आवश्यक असतानाही ती लपवल्याचा आरोप करण्यात येतोय। या प्रकरणात संबंधित डॉक्टरांसह कुटुंबातील सदस्यांवर गुन्हे नोंदवायला सुरुवात केली। आतापर्यंत 10 गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत। चौकशी करताना आम्हाला हे क्लिअर आढळून आलेलं आहे 34 प्रकरणामध्ये अंडर एज मुलीच्या 18 वयाच्या खालच्या मुलींच्या प्रेग्नन्सी रिलेटेड ट्रीटमेंट वेगळं वैद्यकीय शाळात झालेलं आहे। म्हणून ज्या ज्या ठिकाणी लग्न झालेलं आहेत ते बालविवाह प्रतिबंधात्मक कारवाई प्लस ज्यांनी लग्न लावून दिलेलं आहे त्या पर्टिक्युलर परिवाराच्या सदस्य आणि जे संस्था आहे त्यांच्याविरुद्धही आम्ही गुन्हे दाखल केलेले आहेत। ज्या लोक इन्व्हॉल्व्ड आहे ते मेडिकल ऑफिसर असो किंवा तिकडचे स्टाफ असो ते पण 6 आरोपी होणारच। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।